डॉक्टर राखी शुक्रवारी काय करायचं आहे हे सांगण्यासाठी आली आहे. शुक्रवार माता लक्ष्मीचा वार, कुलदेवतेचा वार आणि या दिवशी आपण विष्णू भगवान आणि महालक्ष्मीची खूप आराधना करतो आणि हे नवरात्रीचं आठवडा चालू आहे. म्हणजे ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला हे शुक्रवाराचं महत्त्व खूप आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्ही सकाळी शुद्ध स्नान करून आपल्या उंबरठ्यावर कुंकुमचे स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यात थोड्या अक्षता ठेवायच्या आहे. लाल किंवा पिवळं फूल उंबरठ्यावर ठेवायचं आहे. दिवा लावायचा आहे. दिव्याचं महत्त्व फार आहे शुक्रवारचं. त्याच्यानंतर आपली घरातली लादी वगैरे आहे ती मिठाने गोमूत्राने तुम्ही स्वच्छ पुसून घेऊ शकता. देवांना तुम्ही दुधाने पंचामृताने आंघोळ घाला. नाही जमलं तर दह्याने आंघोळ घाला, कारण लक्ष्मीला दही खूप आवडतं आणि त्या शिवशंकराला सुद्धा दही आवडतं. त्याच्यामुळे शुक्रवारचं दही अर्पण करा, त्यांना अभिषेक करा. अशा प्रकारे अभिषेक झाला का देवींना गजरा किंवा वेणी लावा, हळदी कुंकू लावा, ओटी भरा. ओटी नाही भरता आली तर नारळ घ्या. नारळाला हळदी कुंकू आणि फूल वाहून देवीच्या समोर ठेवा. देवीला नारळ खूप आवडतं. त्याचप्रमाणे तुम्ही पांढरी मिठाई किंवा केशरी मिठाई त्यांना अर्पण करू शकता. गणपतीला लाल फूल आणि दुर्वा अर्पण करा. जसं उद्याचा आपला आजचा जो शुक्रवार आहे, या दिवशी कुंकवाचे खूप महत्त्व आहे. तर तुम्ही कुंकवाने देवीचा अभिषेक करा. तुम्ही चरणी कुंकू वाहा, हळदी कुंकू सगळीकडे वाहा. जे नारळ आहे त्यांनासुद्धा हळदी कुंकू वाहा. त्याच्याने देवी खूप प्रसन्न होते. देवीला लाल गुलाब फार आवडतं. संध्याकाळच्या वेळेला लाल गुलाब देवीच्या चरणी ठेवा. तिथे त्याच्यावर थोडे कापूर ठेवा, भिंगसीने कापूर ठेवा आणि तो कापूर त्यांच्या पुढे जाळा. पण लक्षात ठेवा, एखादी प्लेट घ्या आणि त्याच्यामध्ये हे सर्व करा आणि देवीला ते पूर्ण करपोपर्यंत राहू द्या. देवीला त्याच्यातून निघणारा सुगंध, कापराचा सुगंध, गुलाबाचा सुगंध फार आवडतो. जर तुम्हाला अजून काही इच्छा असतील आणि तुमची कामं कुठे अडथळत असतील तर एक नारळ घ्या आणि नारळ कापूर ठेवा. हळदी कुंकू हा कापूर ठेवा आणि तो कापूर त्या नारळावर ठेवलेला कापूर तुम्ही जाळा. त्याच्याने देवी फार प्रसन्न होते. देवीचा हा अभिषेक फार मोठा अभिषेक मानला जातो. तिसरा आहे आवतीचा. तो आपल्याला एक शेणी घ्यायची आहे. शेणीवर 11 लवंग, 5 हिरवी इलायची आणि दालचिनीचे 5 तुकडे आणि तेजपत्ताचे 5 तुकडे असं घालायचं आहे. त्याच्यात 1 थेंब थोडं तूप घालायचं आहे. कापूर आणि धूप ठेवायचं आहे. ते लावायचं आहे. एका मोठ्या ताटात करा आणि त्याच्याने तुम्ही 5 वेळानंतर थोडं तूप घालून ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमःचा जप करायचा आहे. ते तसंच ठेवायचं आहे आणि 108 वेळा तुम्ही महालक्ष्मीचा जप करा. तुमच्या कुलस्वामिनीचा जप करा. तुम्हाला ज्या देवीचा जप करता, भगवतीचा जप करा, तुम्ही करा आणि बघा तुम्हाला काय मिळतं. आणि नंतर हे झालेलं धूप अख्ख्या घरामध्ये तुम्ही फिरवा. आपल्या दारावरून पण उतरवून काढा आणि पुन्हा देवीच्या इथे आणून ठेवा. ते तिथे शांत होपर्यंत तिथेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा पाण्यात ते वाहून टाका. अशा प्रकारे तुम्ही हवन केल्याने लक्ष्मी खुश होते, कारण तुपाचा सुगंध, शेणीचा सुगंध, त्याच्यात कापुराचा सुगंध ह्याने आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे शुक्रवार फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला एखाद्या सवाशिणीचा किंवा एखाद्या लहान मुलीचा तुम्हाला हळदी कुंकू देऊन, त्यांना काहीतरी गिफ्ट देऊन, फूल देऊन त्यांचा तुम्ही केल्याने त्याच्याने देवी प्रसन्न होते आणि आपल्या मनालाही समाधान वाटतं की आपण काहीतरी चांगलं कार्य केलं आहे. गूळ फार देवीला आवडतं. गूळ आणि चणे तुम्ही शुक्रवारचे प्रसादामध्ये द्या किंवा कुठली केशरी रंगाची मिठाई किंवा पेढे तुम्ही वाटा. खूप चांगलं असतं. अशा प्रकारे आपला शुक्रवार आणि खूप चांगल्या रीतीने करा. तुम्ही सजा.
शुक्रवारच्या दिवशी महिलांनी ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे, स्वतःचं काहीतरी छानपैकी करायचं आहे, सजायचं आहे. बघा मी पण सजण्यामध्ये तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सजा, नवीन गोष्टी घ्या. काही नाही झालं तरी स्वतःसाठी काहीतरी छोटे कानातले टिकल्या काहीतरी घ्या, ज्याच्याने तुम्ही प्रसन्न. तुमच्या पतींना सांगा काहीतरी गजरा आणा किंवा टिकलीचं पाकिट आणा. शुक्रवारी पुरुषाने आपल्या घरातल्या महिलांना दिल्याने प्रगती होते, भरभराट होते, लक्ष्मी प्रसन्न होते. श्री स्वामी समर्थ.